जी तरुण जोडपी आहेत त्यांचं काय? early 20s, 20च्या खाली 20, आत्ताच 20. and you are thinking of marriage or your family is thinking about marriage. आणि समजा तुम्ही लग्नाचा विचार करताय, तुमचा परिवार पण लग्नाविषयीनं विचार करतोय. You can stretch that relationship or dating or knowing one another 1 year, 2 years, 3 years, even 4 years. तुम्ही ते डेटिंग थोडंसं खेचू शकता 2-4 वर्ष, कारण तुमचं वय अजून एवढं वाढलेलं नाही. Because you are growing and learning. तुम्ही वाढताय अजून, शिकताय अजून. But still there is no magical figure that when you reach 27 only then you should get पण married. तरी असा काही जादूचा आकडा नाहीये की 27 झाला 28 झाला की लग्न करायचीच वगैरे, असं काही नाही. It all depends on an individual. सगळं प्रत्येकाचं आपापलं प्रत्येकावर अवलंबून If आहे. you are ready and your partner is ready and you find that compatibility and agreement in the family, go ahead even if you are 23 or 24. तू तयार आहे, तुझा जीवनसाथीदार जो तू शोधलेला आहे तो तयार आहे, दोघांचे परिवार तयार आहेत, तर मग तुम्ही करून टाकू शकता. मग तुमचं वय जरी 23-24 असलं तरी चालतंय, If you are ready. जर तुम्ही तयार असाल तर. Not only mentally ready, मानसिक रीतीने फक्त financially नाही, also you are set up and आर्थिक रीतीने established. पण. पैसा बिसा पण थोडा बघायचा, थोडस आर्थिक परिस्थिती पण चांगली पाहिजे. Say, you should know also what the boy is doing. मुलगा काय करतो ते पण माहित पाहिजे. Otherwise after marriage he will take you under a coconut tree to नाहीतर stay. लग्नानंतर नारळाच्या झाडाखाली राहायला घेऊन जाईल. So all that you have to study. तर ते सगळा अभ्यास करा Amen. की तू कोण, तू कुठचा, तू राहतो कुठे, तुझी आई कोण, तुझे वडील कोण, तुला बहिणी किती, तुला भाऊ कोण. Only love will not feed you. प्रेम फक्त खाऊ नाही घालू शकत. You have to be established in life. जरा स्थिर स्थावरपणा लागतो You should आयुष्यात get a बेटा. good job. नोकरी चांगली पाहिजे. You have to face reality. वास्तविकतेला तोंड तर दिलं पाहिजे ना. 2चे 4 हात झाल्यानंतर. And that's why the youth, I always tell them, if you are below 18, concentrate on your studies. म्हणून तरुण वर्गाला मी नेहमी म्हणतो, तुम्ही 18च्या खालचे आहात ना, तर हे सगळे विचार करूच नका, नुसता अभ्यासाचा विचार करा. Because your attention, if it is divided, you getting 80% will get 40%. का 18 आणि 19 मध्ये तुमचं जे असं लक्ष सगळीकडे विभाजित झालं, तर तुम्हाला मग टक्के पण चांगले मिळणार नाहीयेत, अभ्यास कमी होणार, And you won't get a good job also. आणि मग पुढे चांगली नोकरी मिळणार नाही, And tomorrow you won't get a good selection आणि also. मग उद्या चांगली निवड पण करता येणार नाही का. Forget about your selection, the other person should select you. हो ना. That's important. तू निवडायचं सोड, मग समोरच्यानी पण तुला निवडलं तर पाहिजे का. आपले क्रेडेन्शियल एवढे राहत नाहीत, मग जमापुंजी पण पाहिजे ना की समोरच्यानी मला निवडावं. What about mature singles? आणि जे समंजस आहेत पण अजून एकटे आहेत, त्यांचं 20 काय? and up. 20च्या पुढे. I told you. मी सांगितलं, Wait. थांबा Amen. थांबा, Wait for some 1 year, Thamba. even 2 years. 1-2 वर्ष थांबा. Amen. आमेन. Unless you get it clear. See, the younger you are, the clarity comes little late from हा God. कसं असतं, जेवढे तुम्ही वयाने लहान असताना तेवढं देवाकडनं जी क्लॅरिटी आली पाहिजे ती येत नाही, ती कळत नाही, कारण तुम्ही वयाने Yes. अजून लहान आहे. त्यामुळे तुम्हाला समजत नाही की देव काय बोलतोय. करू नाही करू, करू नाही करू, करू नाही करू. Because for you, the guidance is your friends. कारण तुमच्यासाठी तुमचे मार्गदर्शक म्हणजे Your तुमचे Holy Spirit is your friend. हो ना, तुमचा पवित्र आत्मा तुमचे मित्रच असतात ना, Your friends are Holy Spirit हो for की you. नाही. तुमचे मित्र आणि मैत्रिणीच तुमचा पवित्र आत्मा. असं बघू नका, सगळ्यांचाच हिशोब And तो so आहे. when you come to that age, तर त्या वयाला आलात ना, then your friend is really the Holy Spirit. मग तुमचा खरा मित्र पवित्र आत्मा, जो खराच मित्र आहे तो बनतो. बाकी मग ते जे वय असतं त्या वयामध्ये मित्र आणि मैत्रिणीच पवित्र आत्मा. मेरे फ्रेंडने बोला, डोंबल्याचं बोला. You don't know what kind of friends they are. काय मित्र आणि मैत्रिणी ते तुम्हाला काय माहिती, ते किती पाण्यात आहेत. Though there is no fixed rule, only godly readiness is जरी important. फिक्स्ड असा काही नियम नाही बेटा, भक्तिमानपणाच आपण त्याच्यात बघायचा आहे. But waiting is wise. पण जरा वाट बघून सगळं पडताळणं नेहमी सुज्ञ. But waiting too long out of fear or overthinking can delay our destiny. पण घाबरून खूपच जास्तीचा विचार करून खूपच वाट बघणं सुद्धा मग आपल्या आयुष्याची दिशा घडवणार नाही. In the United States, अमेरिकेत the average dating period before engagement is about 2 to 5 years. एंगेजमेंटच्या अगोदर डेटिंगचा काळ 2 ते 5 वर्षाचा आहे अमेरिकेत. एंगेजमेंटच्या Not 2 to 5, sorry, 2.5 years. 2.5 वर्ष, 2.5 years, not 5 years. 2 ते 2.5 वर्ष. Normally nobody goes for 5 years dating. 5 वर्ष वगैरे डेटिंग कोणी करत नाही. Some feel काहींना वाटतं the more I date,
the more stronger my marriage will be later. जेवढं मी डेटिंग करीन तेवढं माझं लग्न नंतर चांगलं राहील. I have seen a couple, मी पाहिलंय जोडपं they were dating for 8 years 8 वर्ष त्यांनी डेटिंग केलं, and then got married, मग लग्न केलं and today they have mountainous problems. आणि आज एवढ्या समस्या आहेत ना त्यांना Right. की विचारू नका. म्हणजे 8 वर्ष डेटिंग, मग केलं लग्न, आणि लग्नानंतर आता एवढे प्रॉब्लेम आहेत की ते आधीचे 8-10 वर्ष केलंच काय देव जाणे. I feel the right time for dating is about 3 months, 6 months, 1 year, and maximum 2 years. मला असं वाटतं डेटिंग म्हटलं तर 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष किंवा जास्तीत जास्त Yes, sir. What do you 2 say? वर्ष डेटिंग. I mean not beyond that. हा? 2 त्याच्या years is पलीकडे actually नको आहे ना, maximum. त्याच्या पलीकडे नको. I mean 2 years also is too much. 2 वर्ष पण मी खूप बोललो. But 2 years is okay if you are just 22. पण तुम्ही 22 वर्षाचे वगैरे असाल तर मग 2 वर्ष ठीक आहे, Isn't तुम्ही डेटिंग केलं. So when you date also see the age. डेटिंग करताना वय पण बघा. हा? So 6 months of intentional dating to understand each other's values, goals and compatibility is ideal. तर एकमेकांना समजून घेण्यासाठी मुद्दामून 6 महिने केलेलं डेटिंग ठीक आहे Amen. की आपण त्यात एकमेकांना समजून घेऊ, जाणून घेऊ, ओळखून घेऊ. See, at least you know in winter how he or she looks, in summer how he or she looks, म्हणजे- in rainy season how they respond. 6 महिन्यात तुम्हाला अंदाज येतो ना की थंडीत ही कशी दिसते, व उन्हाळ्यात हा कसा दिसतो, म्हणजे सगळं कळून येतं 6 महिन्यात. Because some people in the rainy days they are very violent, maybe. काही लोक पावसाळ्यात एकदम हिंसक बनत असतील, माहित नाही So ना. you have to see each other in different seasons. तर वेगवेगळ्या ऋतूंमध्ये एकमेकांना बघा, Then you know the joy, the stress and their family times. मग आनंद, दडपण, पारिवारिक वेळ सगळंच कळतं. And when you are dating, see, dating don't take it in a wrong way. आणि डेटिंग चुकीच्या रीतीनं घेऊ नका, Because everything that is beautiful has been marred. कारण की जे सगळं सुंदर आहे ना त्याच्यावर डाग येत आहेत. Yes, everything that is beautifully made by God is marred. देवाने जे सगळं सुंदर निर्माण केलं त्या सगळ्यावर कलंक आणि डाग लागतोय. And so, even dating, we take it as in a wrong way. तर डेटिंगला सुद्धा अलीकडे चुकीच्या रीतीनं घेतलं जातं. Even the word relationship is taken to extremes. आणि नातं, रिलेशनशिप हा शब्द सुद्धा कुठल्या पराकाष्ठेला नेतात उगीचच. Amen. आमेन. So, you need to talk through goals and तर visions, तुमचे काय दृष्टांत आहे, ध्येय आहे, ते सगळं बोला. and you need to build trust, not just feelings. एकमेकांवर विश्वास बसू दे, वाढू दे, फक्त भावना नाही. Amen. Amen. And this time helps build a strong foundation. आणि ही जी काही वेळ असते त्यामध्ये मग आपला एक भक्कम पाया तयार होतो. A strong foundation on which the walls can be built. एक भक्कम पाया ज्याच्यावरती भिंती बांधल्या जाऊ शकतात प्रपंचाच्या. Don't just raise up an emotional tower, भावनिक बुरुज बांधून नको उभा करू, because that will collapse. भावनिक बुरुज पडेल एक दिवस. Many of the youth, they are carried by emotions. अनेक तरुण मुलं मुली भावनांमध्ये वावत जातात. Emotions cannot be your foundation. भावना पाया नाही बनू शकत, Trust can be your foundation. विश्वास पाया बनू शकतो. Amen. आमेन. And so, waiting too long, I would not suggest. तर खूप वेळ वाट बघणं Like सुद्धा, 3 years and 4 years. 3-4 अशी वर्ष वाट बघणं हा सल्ला मी देणार नाही. If you are waiting for family approval, it's quite another thing. परिवाराकडून अजून जर मान्यता मिळत नाहीये आणि त्याच्यासाठी तुम्ही वाट पाहताय तर ठीक आहे. Some are just waiting for waiting's sake. काही जण आपलं उगीचच वाट पाहतात, लेना They're नाही just देना. carrying on and carrying on and carrying on. Nobody is coming forward and saying, काही नाही आपलं let us उगीचच. move it forward and seal it with marriage. दोन्ही पैकी कोणी एक पुढे येईना आणि म्हणेना की चला आता आपण लग्न करून त्यावरती देवाचं शिक्कामोर्तब घेऊ. नुसतं आपलं कॅरिंग ऑन टाइमपास. Because one is afraid, maybe if the other person says no. कारण घाबरत असेल एक व्यक्ती त्यातला की अरे हा नाही म्हटला तर ही नाही It's म्हटली. better now no than no after you reach पण मी काय 35 म्हणते, years. आता एकदाच हो का नाही ते समजून घ्या ना. उगीच 30, 35, Right. 40 पर्यंत जाऊन मग नाही तसं नको And ना. then you have to restart all over again. कारण मग तेव्हा सगळी सुरुवात परत करायला लागेल, You have to start the searching work now. परत शोधायला लागेल, सगळी सुरुवात करायला लागेल परत त्या वयात. Are you getting me, people? कळतंय का? So if there is no purpose in the wait,
तर त्या वाट पाहण्यात काही जर संकल्प नाहीये that relationship can lose direction. तर त्या नात्याची दिशाभूल होऊ शकते. वाट बघण्यात जर त्या नात्याला काही संकल्प आहे आणि त्या संकल्पाने ते वाट पाहतायत, भले पाहू दे, Yes. अदरवाईज मग ती दिशाभूल होईल. Too long can turn love into confusion. खूप वेळ लावला ना तर प्रेम गोंधळात बदलतं. Are you getting me? कळतंय? Love vanishes and confusion enters. मग प्रेम नाहीच होतं आणि गोंधळ आतमध्ये शिरतो. But if you are in the age range of 18, 20 and 21, पण जर तुम्ही 18 वर्षाचे, 20 वर्षाचे, 21 वर्षाचे असाल you can wait 1 year, one तर and मग a आहे half तुमच्या year, 2 हातामध्ये years. वेळ. तुम्ही वाट बघू शकता. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, ठीक आहे, That's okay. काय चालेल. But even in that relationship, it should be pure. पण ते नातं शुद्ध पाहिजे, पवित्र पाहिजे. It should be guided. त्या नात्याला मार्गदर्शन पाहिजे. It should be protected ते नातं सुरक्षित पाहिजे with parental involvement. आणि आई बापाची त्यात इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. आई बाप त्यात गुंतलेले पाहिजेत. Pastor's involvement, mentor's involvement. चर्चचे पास्टर म्हणा किंवा कोणी लीडर म्हणा, ते त्याच्यामध्ये गुंतलेले पाहिजेत. And even in that kind of relationship, you have to set very clear boundaries. आणि तसल्या पद्धतीच्या नात्यात सुद्धा तुम्ही सीमारेषा आखल्या पाहिजेत क्लिअरली, की याच्या पलीकडे आपण जायचं नाही. Especially the girls, खास the women. करून मुली किंवा बायका, You have to be careful. मुलींनी बायकांनी सांभाळून राहा त्या काळात. Otherwise, it will become like Tamar's story. नाहीतर तामारची From the जी Bible. कहाणी आहे बायबल मधली, तिच्यासारखं होईल मग. Amen. आमेन. Because young love always needs protection. कारण तारुण्यातल्या प्रेमाला संरक्षण नेहमी लागतं. It needs more protection than the mature couples who are dating. तारुण्यातल्या प्रेमाला संरक्षण जास्त गरजेचं असतं. समंजस आणि प्रौढ जोडपं जर डेटिंग करत असेल तर त्यांना ते तेवढं गरजेचं नाही, कारण ते तेवढे समंजस आहेत. पण अगदी नुकतेच वयात येऊन तरुण आहेत आणि त्या वयात त्यांनी ते सुरू केलंय, तर तिथे फारसं संरक्षण नसतं. इट कॅन रीच एनीवेअर देन. See? म्हणून Not just passion. आवेश नाही रे फक्त. Passion can take you anywhere. आवेश तुला कुठेही नाही. Don't rush into marriage, घाई पण नकोय लग्नात but जायची. don't camp in dating with no map. पण काही नकाशाच नाही आणि नुसतं डेटिंगच करत बसायचं, तेही बरोबर नाही. See? हा, Be balanced. संतुलन पाहिजे. Amen. मी काय म्हणतो, संतुलन Whether पाहिजे. it's 3 months, 3 महिने 6 असो, months, 6 महिने 1 असो, year, 1 वर्ष 2 असो, years, 2 वर्ष. if there is no vision, it's time for decision. दृष्टांताशिवाय तुम्ही हवेतच जर बुक्क्या मारताय तर काहीतरी पटकन निर्णय घ्या आणि मोकळे व्हा. Come out of it if it is not working. पटकन निर्णय घ्या, मोकळे व्हा. होत नसेल तर नाही नाही, नो नो करून गेट आउट ऑफ इट. Return all those things which you had shared एकमेकांना दिलेलं एकमेकांना सगळं परत करा and stop the story. आणि पूर्ण विराम. पण आपलं रेंगाळ नको. See? Because if a phone is engaged, nobody else can phone you up. कारण फोन तुझा सारखा एंगेज राहिला तर तुला आणि कोणी फोन नाही करू शकत ना. आहे का तुमच्याकडे असं काही? See, if your phone is engaged, nobody फोन can जर even एंगेज call असेल, you up. तुम्ही ऑलरेडी कुणाशी तरी बोलताय फोनवर, तर आणि कोणी तुम्हाला फोन नाही करू So शकत नाही. dating and relationship is like this. तर डेटिंग आणि नातं असंच आहे. Love waits patiently, प्रेम धीरानं वाट पाहतं, but it shouldn't wait forever. पण कायम वाटच नाही पाहिजे. Waiting with a purpose is allowed, but waiting without a purpose is not. काहीतरी संकल्पाने वाट पाहत असाल तर ते ठीक आहे, पण काही संकल्पना आहे उगीच आपलं 8 वर्ष 10 वर्ष वाटच बघताय, त्याला अर्थ नाही. So every waiting timing is different. तर वाट पाहायची प्रत्येकाची वेळ वेगळी आहे. Every relationship is unique. प्रत्येक नातं विशिष्ट आहे. But the key is to ensure that both partners are aligned in their intentions. पण दोन्ही जे साथीदार आहेत त्यांचे हेतू काय आहेत ते जाणणं एक गुरुकिल्ली आहे. And they should be ready to commit to a lifelong journey of togetherness. आणि तयारी आयुष्यभराचा प्रवास करायची पाहिजे बर का. तयारी आयुष्यभराचा प्रवास एकत्र करायची तयारी पाहिजे. Any relationship, any dating is कुठलंही to be नातं. taken with this one purpose of marriage. कुठलंही नातं किंवा डेटिंग या एकाच संकल्पाने करा की मी याचा अंत लग्नात करणार आहे. Otherwise it doesn't make sense. नाहीतर त्याला अर्थ राहत नाही, तो सगळा खेळ होत राहतो मग. And so it's not just about the duration, but the depth of understanding, mutual respect for one another तर is very किती वेळ important. किती काळ ते नव्हे,
तर एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना आदर देणं आपसा आपसामध्ये, तेही सगळं महत्वाचं आहे. If you are a very mature couple, say you are 26, just rough figure I'm giving. एक रफ मी तुम्हाला वय सांगतोय. समजा 26, 27, तुम्ही समजा 26-27 वर्षाचे आहात. and both of you are 26 and 27 दोघे, in the मुलगा, range of मुलगी. 27 or 26 to 28. दोघेही मुलगा आणि मुलगी तुम्ही 26 ते 28 या वयात जर आहात, You both are mature. तुम्ही आता समंजस आहात दोघे. You have seen life. थोडं का होईना जीवन पाहिलं आता, You are spiritually stable. आणि आत्मिक रीतीनं पण तुम्ही स्थिर स्थावर आहात. And you know what is there in the other person. आणि तुम्हाला आता कळलंय की तिच्यात किंवा माझ्यात काय काय आहे. You don't need to wait 2 years. मग अजून पुढे 2 वर्ष वाट पाहायची गरज नाही. I have seen couples who are about 27 waiting for another 3 years. पण मी 27च्या पुढच्या जोडप्यांना बघतो, 27च्या पुढच्या मुला मुलींना बघतो की 27च्या पुढे अजून 2-3 वर्ष वाट It बघतात. doesn't make sense and it never flourishes. त्यात अर्थ Doesn't नाही work काय. out. त्यात काय अर्थ नाही राहत आणि मग ते नाही होत, ते नाही जमत आणि वय वाढत जातं ते वेगळं. See, you need to see whether you are moving forward or just floating. तुम्ही नुसते तरंगताय का ते पुढेही जातंय व्यवस्थित, ते बघा, ते तपासा. Study it. तपासा ना. तुम्ही एवढी शहाणी मुलं Are you just floating or moving forward? नुसते आपले तरंगताय का पुढेही जाताय, Or is that relationship just stagnant? का ते नातं एकदम संथ एकाच जागी आहे. Are you making any progress? काही प्रगती होतीये का? Every relationship should have a progress. प्रत्येक नात्यात प्रगती तर पाहिजे ना. Yes, waiting is wise, वाट बघणं सुज्ञ आहे, नाही असं नाही. but wandering in the desert is not. पण रानात भटकणं सुद्धा बरोबर नाही ना, हे की नाही. वाट बघणं ठीक आहे, पण रानात किती भटकणार आहे. You don't rush love, प्रेमात घाई नाही, but you also don't camp in the desert. पण रानात पण तंबू ठोकू नको ना.